ए लागतं दारीची बोलशील का आगापणा करशील का? मी नाही बोलणार काय. मी माझ्या लाईफ मध्ये एवढे क्यूट हात पहिल्यांदाच बघितलेत माझे. हे तर करा आधी घासून, हे पहिले साफ करायचे असतात. मी बघितले आधी. हाय गाईज, मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलेली आहे मुंबईला. आता येऊन झालेले आहेत 5-6 दिवस. तसे आज 6 तारीख आहे, 6 नाही सॉरी 5 तारीख आहे, तर 4-5 दिवस झालेले आहेत. पण सगळे दिवस माझे कामामध्ये गेलेत आणि ब्लॉग काय व्यवस्थित शूट होईना गेलेत. त्याचं कारण पण असं की एवढी जास्त गरमी होते ना, असं वाटायला आम्ही ह्या गरमीमध्ये कधी राहिलोच नाही. काय की गावाला जाऊन हवा खायची सवय लागली ना, हालत तेवढी खराब होते. आत्ता पण पूर्ण तुम्हाला घाम दिसत असेल, एवढा जास्त घाम येतोय ना, काय समजना गेले काय व्हायले काय नाही. गरमीच मला वाटते वाढले की नेमकं काय झालंय काय कळना. गरमी काय सहन होईना. नुसतं ORS वगैरे त्याच्यावरच मी तर जगायला. मला तर अशी चक्कर आल्यागच व्हायले. त्यामुळे ब्लॉग वगैरे काय जास्त शूट पण करेना, इच्छा पण होईना गेले. कारण का तर खरंच जीवले असा कासावीस झाल्यागत व्हायले. काय होतंय काय समजना गेले. म्हटलं मग काय जास्त शूट नाही केलं, पण म्हटलं चला आज ब्लॉग शूट करू आपण. कारण का तर हे आपलं काम आहे आणि आपलं काम नाही केलं ना असं मन असं कसं तर होतं, असं चिडचिड होते ना. म्हटलं आपण आज ना काय पण करू ना, ब्लॉग शूट करू. आता काय शूट करायचं काय नाही ते पुढं ठरवू आपण. तर म्हटलं ठीक आहे चला मग आज आपण ब्लॉग शूट करू. भले काय का शूट करणं होय ना, कमीत कमी 10 मिनिटाचा जरी ब्लॉग झाला ना तरी पण बस होईल, मन खुश होईल. कारण का तसं ब्लॉग असं टायमिंगला जायला गेलेत ना की असं स्वतःची चिडचिड होते की आपलं काम होईना गेले. म्हणजे तर ती एक सवय लागून गेली, डेलीचं आपलं एक हे झालेलं आहे रुटीन. त्यामुळे जर ते व्यवस्थित नाही झालं ना तर मन नाही लागत आहे. असं बडबड करायची इच्छा होईल, असं काय काय बोलू काय काय नको, असं चिडचिड व्हायले. खरं तर सांगू काय ह्या गरमीमुळं काय समजना गेले, कुठं जाता येणं गेले काय नाही. सगळं असं रिॲक्शन वगैरे व्हायले. अप्पाट गरमी आहे अप्पाट. चिमणी तर माझ्यापेक्षा बेकार हालत आहे. तिला आता टकल केलं होतं, आता केस आलेले तिच्या केसामध्ये एवढा जास्त घाम येतोय फॅनपासून उठवूनच गेले मी तिला. तर इथंच बसून इथंच खेळ असं माझं म्हणणं आहे. कारण का तर लय गरमी व्हायली. अजून पावसाचा तर लांब लांबपर्यंत काय हेच दिसेना गेलं या. काय माहिती पाऊस कधी चालू होणार आहे काय नाही. 15 तारखेपर्यंत झाला तर ठीक आहे. तसा हा महिना माझ्यासाठी खूप 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 जास्त स्पेशल आहे. कारण का तर ह्या लग्नामध्ये माझ्या म्हणजे सॉरी आधीच बोलून निघते मी, ह्या महिन्यामध्ये माझे 2 स्पेशल दिवस आहेत. एक म्हणजे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे आणि एक म्हणजे माझा बड्डे आहे. तर ह्या महिन्यामध्ये 2 म्हणजे हा जून महिना असं काय आहे काय म्हणजे ह्या महिन्यामध्ये सगळ्यांचे बड्डे असतात. खूप जास्त बड्डे असतात खरं तर. ठीक आहे, आता माझ्या बहिणीच्या मुलाचा पण म्हणजे ह्याचा लक्षचा पण बड्डे झाला 4 तारखेला. पण आता त्याच्या आजोबा वारल्यामुळे काही सेलिब्रेशन वगैरे काही केलेलं नाही आहे. त्याचा सुद्धा 4 तारखेला बड्डे होता. 4 जून त्याचा झाला. 13 जूनला आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. 17 जूनला माझा बड्डे आहे. अजून करणचा बड्डे आहे 26 जूनला. म्हणजे ज्योती मावशीचा खूप जणांचा म्हणजे असं बड्डे काय जून महिना आहे काय माहिती, असं सगळ्यांचा बड्डे ह्या महिन्यामध्ये जास्त करून येते. आता जून झाला की लगेच ऑगस्टमध्ये चिमणीचा बड्डे आहे. सप्टेंबरमध्ये चिमणीच्या पप्पांचा बड्डे आहे. आता बड्डे चालू झाले 2-3 महिने आमचे शॉपिंग खरेदी या सगळ्यामध्ये जाते. ठीक आहे, कमवते कशासाठी, खुश राहण्यासाठी. आता ज्या गोष्टीमध्ये आनंद भेटतो ती केलंच पाहिजे. वर्षभर ह्या सगळ्या दिवसांची वाट बघतो. तसं माझा बड्डे कधी स्पेशल जात नाही असं मला पहिल्यापासून वाटतं. काय माहिती असं चिडचिडच होते. तसं खूप जणांचं मी ऐकलेलं आहे की बड्डे स्पेशल नाही जात, म्हणजे असं काय ना काय होतं. तसंच माझ्यासोबत पण मी अशी भांडणं काढते. म्हणजे काय होतं त्या दिवशी मला समजत नाही. दरवेळी अशी एक्सायटेड असते मी, माझा बड्डे आलाय मी काय तर स्पेशल करणार, काय तर स्पेशल असं हे होणार. पण तसं काय सुद्धा होत नाही. काय ना काय होतं, भांडणं तर होतात नाही तर काय ना काय होतं. पण तरीसुद्धा मी माझ्या बड्डेला एक्सायटेड राहते. आता बघू ह्या बड्डेला काय नवीन कुटाणा होतोय काय होतंय. त्या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला आता बड्डेच्या ब्लॉगमध्ये भेटतेलच. काय नाही केलं तर कमीत कमी मी केक तर नक्कीच कापेन. कारण का तर तीच गोष्ट माझी फेवरेट आहे. कारण का तर मला केक खूप जास्त आवडतो. आत्तापासून नाही, लहानपणापासून केकची मी दिवाणी आहे. त्यामुळे बाकी काय नाही केलं तर केक तर नक्कीच कापेन. तर ते बर्थडेचे ब्लॉग, शॉपिंगचे ब्लॉग ते नंतर येतील. तसे आता मला शॉपिंगसुद्धा मी खूप जास्त चालू केलेली आहे. आणि त्यातलंच आज मी अजून एक पार्सल मागवलेलं आहे, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. फर्स्ट टाईम मी ट्राय करणार आहे आणि तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स ना मी तुमच्यासोबत पण शेअर करावं म्हणते. कारण का तर मलाच ह्या गोष्टी माहीत नव्हत्या, कदाचित खूप जणांना सुद्धा माहीत नसतील म्हणजे कधी असं यूज नाही केलेलं. माहिती तर सगळ्यांनाच राहते पण असं यूज नाही केलेलं स्वतःवर कधी. तर म्हटलं आज जरा ट्राय करावं. कारण का आता फॅशनच्या थोड्याफार जर्नीमध्ये आलो आहे तर थोडीफार फॅशन पण करावी. लाईफ आहे, जसं वाटते तसं जगून घ्यावं.
कुणाचं म्हणजे विचार नाही करायचा कोण काय बोलते. आपल्या नवऱ्याला पटतंय ना बस झालं. माझं म्हणणं एवढंच असते. मी जगाचा विचार नाही करत आहे. तर चला आता काय आलं पार्सल पण दाखवते. मग कुठं गेलं पार्सल? एक मिनिट दाखवते. तर मी मागवलेली आहेत आज ही क्यूट अशी नखं प्रेस ऑन नेल्स. हा कलरमध्ये मागवले ते म्हणजे स्वस्त आहेत, काय महाग नाहीत काय नाही. म्हणजे माझी नखं नाहीत कधी अशी वाढत, कारण आता काम पण असतं आणि पहिल्यापासूनच काय माहीत नकच नाहीत वाढत. हसू नका, मी माझी नखं दाखवते तुम्हाला. अशी गोल गोल आहेत वेगळ्या टाईपची. आणि मला पहिल्यापासून अशी लॉंग नेल्स नेल पेंट ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. पण माझी नखं धड नसल्यामुळे ना मी ती कधी करायच्या नादाला लागत नाही. पण पहिल्यांदा मी असं काही मागवले आणि आता मी ते लावून बघणार आहे की नेमकं कसं दिसतंय आणि ते बसतंय का नेमकं. आणि ह्यातलं मला काय जास्त काय माहीत नाही. तर मग आता बघू कसं कसं करायचं कसं कसं नाही. त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. कारण का तर मला खूप एक्साइटमेंट झाली की ते नखं लावून माझ्या असं बोटाला कशी दिसतेत बघायची. घाम बघा एवढी गरमी लागते. फॅन चालू आहे सगळं झालं पण तरीसुद्धा मी माईक लावला आहे फॅन चालू आहे म्हणून. तो लावला आहे हा इथं माईक लावला आहे कारण का थोडा बॅकग्राऊंड नॉईस कमी व्हावं म्हणून. पण तरी पण गरमी खूप जास्त होते. तर आता मला ती नखं बघायचं. तुम्ही अजून एकदा दाखवते. किती 98 रुपयाला काय तर मला वाटते पडले. म्हणजे 100च्या आसपासच पडलेत मला. जास्त काय महाग नाही आहेत. पण हे मला लावायचं माहीत नाही अजून कसं लावतेत वगैरे. आता हे सगळं मी बघणार आहे आता कसं लावायचं कसं नाही. त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तसं माझं अजून एक पार्सल आलं आहे. साडी आहे याच्यामध्ये पण ती मी अजून ओपन नाही केलेली. कारणच तसं आहे मी याच्यावर नाही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज मागवलेला आहे. आणि तो काय मला अजून रिसीव नाही झाला त्यामुळे मी ही अनबॉक्स नव्हती केली. पण आता करून घ्यावी लागेल. कमीत कमी नीट आले की नाही बघायला. नाहीतर मला रिटर्न मारायला. नाहीतर तशी खूप जास्त व्हायरल चाललेली साडी आहे. वेगळी आली का काय? बराबर आहे बराबर आहे. दाखवते. अरे बाबू अशा काही डिझाईनमध्ये कलर बापरे मस्त वाटायले. आणि याच्या मी प्रेमात आहे. कसलं भारी वाटायले. घातल्यानंतर पण छान दिसेल. आता याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कधी येतोय काय माहिती. क्यूट क्यूट डॉल आहे त्याच्यावर. ठीक आहे आता पूर्ण ओपन करून मी नंतर बघेन. आता आधी मी नखं ट्राय करणार आहे की मला येतेत का लावायला. कपडा वगैरे सगळं एक नंबर आले. छान आहे. खूप दिवसापासून बघत होते मागवावी मागवावी चाललं होतं पण इग्नोर केलं ना. आता फायनली मागवल्या. त्याचा ब्लाऊज कधी येतोय मी त्याची वाट बघते. ब्लाऊज तर साडीपेक्षा भारी आहे आणि तुम्हाला हे कॉन्ट्रास्ट ना खूप जास्त आवडेल मला गॅरंटी आहे. तर आल्यानंतर मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. अयो मम्मा वाट लावली तू. बघू इकडं नका आहेत त्याच्यासोबत हे काय तर असं आलंय. आता हे आधी मला बघावं लागेल सर्च करून ChatGPT की हे नेमकं कसं लावायचं आहे. आता ChatGPT सर्च करून मी आधी बघेन हे कसे वापरायचे आहेत वगैरे. खरं तर ना ChatGPT माझी ना वहिनी आहे तसं सांगायला गेलं तर. नको ना खराब करू मम्मा. कारण का तर गणूनं मला हे ChatGPT वापरायला शिकवले. खरं सांगायचं तर मला मी असं समजतच नव्हतं. एक बोललं की ते एक उत्तर द्यायचं. थंबनेल वगैरे व्यवस्थित बनवून देत नव्हतं. प्रॉपर ना गणूनं मला म्हणजे शिकवलंय ChatGPT वापरायला. धर हां धर ग मग तुला होते काय वापरायला शिकवले. तेव्हापासून मग आता मी थंबनेल वगैरे ChatGPT वरूनच बनवून घेत असते. कारण का तर ChatGPT ना थंबनेल बनवा एवढं इझी जातं ना. मराठीमध्येच म्हणजे असं नाही की इंग्लिशमध्येच त्याला प्रॉम्प्ट द्यावे लागतात. मराठीत जरी साध्या सिंपल भाषेत सांगितलं ना तरी पण मस्त बनवून देते. आधी काय करायचं चेहरा चेंज कर वगैरे असं करायचं. पण आपण जर प्रॉपर प्रॉम्प्ट दिले ना तर मस्त बनवतं. मला काय सुधरणा गेले आता हे नकं लावायचं. मला चिन्नीचे पप्पा हेल्प करणार आहेत आता याच्यामध्ये. आता बघू कसं काम करते कॉन्ट्रॅक्ट द्यायला नेक्स्ट टाइम सुद्धा. बरं हे तर करा आधी घासून. हे पहिले साफ करायचे असतात. मी बघितले आधी म्हणजे मी ChatGPT सर्च करून आधीच बघितले कसं कसं वापरायचं. पण काय जास्त कळलं नाही फक्त उगा नॉर्मल हे करायचं. काढचीला पूर्ण नको माझी बाहेर. न कसं का ती स्किन ती थोडी असते ना ती एकदम लेवल करायला लागतं.
तेव्हा ती नथ बसते त्याच्यात. तुम्हाला कसं माहिती आहे कुणाचं केलं होतं? माझी जुनी जी एक होती ना तिची केली. हेच करा की बाकीच्याच थांब ना. एवढेशेच दिले तर मग अजून मागवायला लागतील का? हे काय माप देत आहे का? पण हे तर करा आधी. मला हे हाताचं नाही येते करायला. थांब ना लावतो मग. पण हे स्किन हे नाही केली ना तुम्ही. त्या वन हँडची केली पण ह्याची नाही केली. किती वरडते मम्मा. ये इकडं चल. हे तर करा आधी. झालेला इथे थांब. नाही कुठं झालं दुखते ती माहिती आहे का, तसं नाही करायचं काय. मग ते नक कशी बसणार, ते करायलाच लागणार ना. मी हाताचं करू शकते पण ह्या हाताचं नाही. मला दोन्ही हाताला लावून बघायचंय कसं दिसते. फर्स्ट टाइम मी माझी नक एवढी मोठी करणार आहे. पहिलं कधी लावली नाहीस का? नाही लावायचं कधी हेच नाही आलं. फॅशन करायला कधी वेळच नाही भेटला आहे ना. कामच केलेत नसते आयुष्यात है ना मामा. तुकू तुकू का बोलतोय गो माझे पाकलू. माईक मध्ये बोलायलेस. तो माईक नाहीये कनेक्ट बाबू. असं लावल्यानंतर असं दाबून ठेवायचं. कोण बोललो? चॅट जीपीटी वहिनी माझी गणूची बायको. ए मम्मा कसं वाटतं? वेगळंच वाटायलंय काहीतरी. उदारीची नका वाटायले तर स्वतःची वाटणात. लावा पटपट पटपट. टाइम नाही आपल्याकडं. तर नस नाही लावलो का? नाही कुठलं लावलं असं त्याला काय तर बसलंय ना बरोबर. आता पटपट सगळी नकं लावून घेते आणि मग तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. व्हिडिओ झालाय चालू. मी बघायला गेलो चालू झालाय का नाही. बघा कशा लावल्यात, कशी वाटतात एका हाताला लागलेले आहेत. मी जवळून नंतर दाखवते. पण मला जेव्हा भरे होते लागतात. अरे चिमणे जागापणा कर. आता तुला मारते हो कशी बघ. मी जास्त वेळ मी ठेवणार नाही. मला बस ट्राय करायचे. सो मी ट्राय करायला काय नाही. गरम पाण्यामध्ये हे केलं की लगेच निघून जाते. किती क्यूट हात दिसायलेत लगेच. नकानं खरंच लुक येतो. आज कळालं मला. मला वाटायचं येड्यागत लोक का नक वाढवते की उगा एवढी मोठी मोठी. चिमे बघ जवळून बघ. छान आहे ना. तुला लावायचं का? नाही भरपूर आहे. किती तर दिवस जाईल. फक्त याचा ग्लू मागवलाय मी. नंतर काय टेन्शन नाही. ग्लू लावायचा आणि ग्लू लावल्यानंतर म्हणे 2-1 आठवडा सुद्धा हे नक टिकतेत. अशी काय तर 2-3 दिवस आपल्या कामावर. आता घरचं काम करायला लागतं त्यामुळे काही जास्त टिकणार नाही. पण ठीक आहे. तुला अर्जंटमध्ये जायचं असेल काय असेल तर हे नक परफेक्ट आहे. तर बरोबर दिसायला का नाही. चिवडेल दिसतेस तू. चिवडेल पण मला काय पकडा येणार काय करता येणार गेले. उगत लावल्यात काय तर असं. ठीक आहे ना मी काढेन असं असं. थोड्या वेळानं काढेन ना. मला बघायचे होते कसं दिसतात म्हणून लावले. एवढी क्यूट नकं दिसत आहेत. मी माझ्या लाईफमध्ये एवढे क्यूट हात पहिल्यांदाच बघितलेत माझे. पण ह्या नकानी काही पकडता येणार गेलंय मला. काम तर लांब लांबपर्यंत दूर आहे. काय माहित तेवढी नकं घेऊन लोक कसे ऍडजस्ट करतात. मला वाटते त्यांनी काही काम करत नसतील तेव्हा एवढी मोठी नकं वाढवून बसत असतील किंवा लावून बसत असतील. कारण काय शक्य नाही याच्यामध्ये काम करणं.
ठीक आहे, आता मी 2-4 फोटो वगैरे क्लिक करेन आणि नंतर हे काढून ठेवेन, कारण का तर मला नाही वाटत हे होईल. काय शूटच्या टायमिंगला वगैरे फक्त अटॅच करायसाठी मस्त आहे, पण दिसाय खरंच क्यूट दिसते. तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. एवढे छान छान म्हणजे कलरचे वगैरे होते ना, काहीच करता येणं गेलंय मला. हे ना भीती वाटायला अजून लागल बिल असं. भीती वाटायला अजून लागल वगैरे, नाहीतर आतलं नख निघून येईल असं वेगळंच फील व्हायला, कारण कधी असं यूज नाही केलं. मग कशी दिसतेत नक? हे लागतं रे ती. हट. बोलतील का आगापणा करशील का? अरे मी नाही म्हणणार काय. मला सोड मी चिमणी दिसायले. चिमण्या मारू का पप्पाला? हे अरे लागतात ना बाबा. लागू दे ना. मी फर्स्ट टाइम असं काहीतरी ट्राय करूया, किती मस्त वाटेल. सॉरी. किती छान दिसायला बघा, किती छान दिसायला काय का. लागतं असा फोटो काढला तर किती छान दिसेल.